राजू भैया, अहो राजू भैया, लेखकानं इतक्या वेळ मौन राहण्याचा संकेत दिलाय का? इस बात पे कॉफी हो जाए. अरे अभिलाई, बिचारा सुनील, आता काय उत्तर देणार अशा प्रसंगी? का पडदा पडायचा का यानंतर? पण खरंच आपणच या नाटकाला हे असं वेगळं डायमेन्शन दिलं तर प्रेक्षकांना ते समजेल, पचेल. नाही, पण संगीताच्या भूमिकेला मात्र असं एक वेगळंच डायमेन्शन मिळेल, नाही? हो, आणि माझ्या अपेक्षेबाहेर ही संगीताची भूमिका रंगलीये, फुललीये अगदी. पण संगीता मात्र असंच वागेल, नाही? नाही, पण सगळ्यात संगीता असं नाही वागू शकणार. हा, फार फार तर काय आरडाओरडा, शिवीगाळ किंवा धमक्या देतील. पण या संगीतानं असं वागायला नको होतं. म्हणजे आशुशी जणू स्पर्धाच करतेय ती. त्याग करण्याच्या बाबतीत तिला आशूच्या वर्तन करायचंय असंच दिसतंय. पण त्रिकोण पुसण्याचा हाही एक मार्ग होऊ शकतो. हा, पण मग यानंतर संगीता काय करेल? आता संगीतानं सुनीलला आशूच्या हवाले करून टाकलं, हो मग पुढे उरतच काय? का आशू हे सगळं ऐकेल? खरं म्हणजे संगीता आशूला भेटायला जातीये हाच एक मोठा चॅलेंज वाटतोय. पण मग यानंतर आशू काय करेल? त्या दोघे जेव्हा भेटतील तेव्हा काय घडेल? कशा भेटतील? आईला शोभाजी, अहो तुम्ही ह्या नाटकातल्या खऱ्या संघर्षावर बोट ठेवलेत. चारुताई, अशा प्रसंगावर जर विचार करायचा म्हटला तर कसा होईल होतो सीन? म्हणजे काय घडेल? राईट. एक एक्सरसाइज म्हणून यावर विचार करायलाच हवाय. अरे नक्कीच करायला हवाय. क्या बात आहे शोभाजी, व्हेरी गुड, कॉंग्रॅट्स. मला वाटतं आपण असं करूया. कसं? मी आणि शोभाताई आपापल्या मनाप्रमाणे हा प्रसंग इम्प्रोवाइज करून बघतो. काहीच हरकत नाहीये. तसं माझ्या मते संगीता सुनीलला न सांगता, तसं माझ्या मते संगीता सुनीलला न सांगता आशूला भेटायला जाते. ओके. मी फक्त पर्स घेऊन बाहेर पडलीये. का म्हणजे सुनीलला कुठलीही शंका येऊ नये म्हणून. अच्छा. हा, तसं माझ्या मनात कुतूहल पण आहे बरं का, की आशू कुठे राहते, कशी जगते, काय करते, सुनीलला आशूकडे काय काय आवडतं, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि हो, मला याच्याबद्दल काहीच कल्पना नसते. कशाबद्दल? म्हणजे संगीता मला भेटायला येते त्याच्याबद्दल. अच्छा. आणि मी सुनीलला दिलेल्या आवडत्या खुर्चीत बसलीये. चला, तुम्ही दोघे जणी या भूमिका तुम्हाला जशा समजल्यात त्याप्रमाणे इम्प्रोवाइज करा. क्या बात आहे, फॅन्टास्टिक सिच्युएशन. कोण आले? संगीता, तुम्ही? या ना, या ना ताई. नाही, मी एकटीच आली. यांना तर ठाऊक सुद्धा नाही. असं? अहो पण तुम्ही उभ्या का? तुम्ही आत तर या ना. तुम्ही या. हा, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. अरे तुम्ही उभ्या का? तुम्ही बसा ना. पाणी.
कशी काय आहेत सगळी? ती दोघं मजेत आहेत. बिट्टू आता तिसरीत गेलाय आणि मी तुमच्या समोर आहे. हो, सुनील नेहमी त्याच्याबद्दलच बोलत असतात. खूप आठवण करतात तुम्हा सर्वांची. हो का? काय म्हणतात ते? हं? आठवण करतात म्हणजे म्हणजे आता तुमच्याबद्दलच बघा ना, तुम्ही त्याची किती काळजी करता. बिट्टू कसा खोड्या करतो. तुम्ही थकले असाल ना, मी तुमच्यासाठी चहा करून आणते. नको. खास इथंच आलात? हो, तुम्हालाच भेटायला. बोला. खूप आश्चर्य वाटलं. ते सगळं जाऊ दे. जे बोलायला आलात ते बोला ना. तसं पाहायला गेलं तर बायकोनी यायला नको आणि यायला हवंही. पण बायको येऊन काय विचारणार हे मला ठाऊक आहे. तरीही तुम्हाला अपेक्षित उत्तर मी देणार नाहीये. हे बघा, मी आपल्या आवडीचं स्वतः निवडलेलं आयुष्य आपल्या पद्धतीनं जगतीये आणि त्यात इतर कुणी ढवळाढवळ करणं मला आवडणार नाही. बोला, काय सांगणार आहात? तुमच्या बोलण्यात किती पूर्ण विराम असतात नाही? तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जे बोलता ते त्या वेळी आणि त्या ठिकाणी जणू स्वयंपूर्ण असतं नाही? पण मी आली आहे तुम्हाला फक्त एक प्रश्न विचारण्यासाठी. विचारा ना. कदाचित आणखी एखादा पूर्ण विराम मिळेल तुम्हाला. बोला, कोणता प्रश्न आहे तुमचा? सुनीलला खूप मानसिक त्रास होतो. त्याचा विचार सुनीलने करायचा आहे. का? आपण दोघींनी मिळून त्याचा विचार करायला नको? आपण दोघींनी पण वेगळा वेगळा विचार करायला हवा आणि आपण तसं करतोही. दोघींनी मिळूनच विचार करायची काय गरज? मलाही खूप त्रास होतो. आता त्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. पण मला जरा देखील त्रास होत नाहीये. तेव्हा तुमच्या प्रश्नासाठी मला बेस करू नका. तर सुनील स्वतः त्यानेच निवडलेलं आयुष्य जगतोय आणि तुम्ही देखील. हां, कदाचित वडीलधाऱ्यांनी निवडून दिलेलं पण तुम्ही स्वीकारलेलं आयुष्य जगता आहात. मी तुम्हाला अजूनही धीर सांभाळून विचारतीये, तुमचा प्रश्न काय आहे? माझा प्रश्न हाच आहे की तुम्ही मला माझं जीवन का जगू देत नाही? का? हा प्रश्न नसून आक्षेप झाला. एक विधान झालं. ते प्रश्न नव्हे. नाही, ते एक सत्य आहे. तुम्ही तुमच्या आवडत्या पुरुषासाठी त्याग म्हणा किंवा आणखीन गोंडस म्हणजे बलिदान म्हणा हवं तर, ते करून तुम्ही त्याला जन्मभराचा ऋणी करून ठेवलं. अहो, पण असं करण्यात खरं म्हणजे तुम्ही माझा बळी घेतलाय. अहो, पण मला खरंच अजून तुमचा प्रश्नच नाही समजला. कारण तो तुम्हाला समजून घ्यायचा नाहीये. तुम्हाला काय वाटलं मी इथं येऊन माझ्या नवऱ्याची भीक मागेन, मुलाला बाप हवा असं म्हणून गयावया करेन, किंवा सुनीलला तुमच्या हवाली करून मी आणखीन मोठा त्याग करेन? अहो, पण खरं हे आहे आशुबाई की यात तुम्ही आम्हा तिघांचा बळी घेतलाय. असं म्हणताय? बर, चला, ते तर आता होऊन गेलंय. शिवाय तुमचा हा दृष्टिकोन क्षणभर बरोबर मानला तर मला आता असं सांगा की खरोखरच काय करायला हवं होतं? ती तर एक शक्यतेची गोष्ट झाली आणि ती सुद्धा भूतकाळातील शक्यतेची. पण तुम्हाला हे कधीच कसं समजलं नाही हो की तुम्ही दिलेला पती माझा कधीच होऊ शकणार नाही? पण मुलासाठी तर मीच आग्रह केला होता सुनीलला. मीच हट्ट धरला होता आणि तरी तुम्ही. हो, कारण त्यामुळेच ते मूल माझं नसून मी फक्त
फक्त मुलाची आई झाले, बाळ माझं नाही. मी बाळासाठी अशी स्थिती झाली. तुम्ही सदोदित माझ्या आणि सुनीलच्या मध्ये उभे असता. सुनीलचा स्पर्श देखील कधी कधी काय यांत्रिक वाटतो, आणि कधी कधी तर असं वाटतं की त्या स्पर्शातून जणू माझ्या ऐवजी तुम्हीच आहात की काय असा भास होतो. म्हणजे असंच ना की ना माझा पती ना माझं मूल, इतकंच काय तो संसार सुद्धा माझा नाही. मी एक उपरी, बाहेरची, एन ऑर्फन आउटसाइडर. समजताय का मी काय म्हणतेय ते? खूप बोलता हो तुम्ही. 8 वर्षानंतर बोलतीये. पण तुमच्या या अशा बोलण्यानं मला तर सुनीलची चिंता वाटायला लागलीये. चिंता करायला आता फार उशीर झालाय मॅडम. माझ्या आई वडिलांनी माझं लग्न सुनीलशी लावून दिलं. त्यांना वाटलं मी सुनीलला आवडली आहे ना. चारुताई, माझ्या मनात आता एक वेगळीच शंका उद्भवली आहे. कसली? समजा समजा तुम्ही दोन्ही बायका, म्हणजे संगीता आणि आशू. अरे हो, संगीता आणि आशूच, तुम्ही जर अशा रीतीने भेटलात आणि लेखकाच्या मनात सुद्धा असंच आहे, पण मग नंतरचा सीन तो कसा लिहिल? म्हणजे अच्छा, म्हणजे सुनील आणि आशू भेटतील तेव्हा काय घडेल असंच? साधारण एक्झॅक्टली तसंच. मला सीन दिला तर आपण रिहर्सल करूयात. ते ठीक आहे शोभाताई, पण हे इम्प्रोव्हायझेशन आहे हे लक्षात घ्या. हा शोभाजी, असं समजा. म्हणजे पुन्हा इम्प्रोव्हायझेशन करायचं असंच ना? करेक्ट. व्हेरी करेक्ट. ठीक आहे. मी आतापर्यंत जितकी आशूला समजू शकली आहे ना त्याच्याप्रमाणे. काय झालं? हं? हा? नाही, माझ्याच्यानं हे सारखं सारखं डोक्याला ताण देणं नाही जमणार. नाही, सॉरी, थकून गेलीये. नाही 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 शोभाजी, असं नका करू प्लीज प्लीज. अहो तुम्ही ट्राय तरी करा ना. वाटल्यास मी तुम्हाला थोडी हिंट देऊ का? हा, सुनील आणि आशू भेटल्यानंतर काय घडेल? हा, आपण असं करूयात की सुनीलला माहितीच नाहीये की संगीता आशूला भेटून गेली आणि सगळं बोलून गेले. हा, वा, ब्राईट आयडिया आहे. हो ना? येस. काय शोभाताई? पोटेन्शियल आयडिया. बघूयात. बघूयात ना. चलो. ला 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 ला. शोभाजी, कॉफी घ्या, कॉफी. हो. ए, ती कॉफी ठेवा आधी. का 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 का? नाही नाही, आम्हाला सीन साठी हवी येते. माईम नाही का चालत? माईम? चारुताई, सीन असा आहे की आज आशूनं मला तातडीनं फोन करून ऑफिस मधून बोलवून घेतलंय. बर. आणि आशूने आज मिठाई केलेली नाहीये, कारण मी मिठाई आणायला विसरलोय ना. त्यामुळे मला आता कॉफीवरच भागवायचंय ना. आणि मला पाण्यावरच भागवायचंय ना. हे छान जमलं ना. बॅग. थँक्यू. चलो स्टार्ट. रेडी? विजय, आशूचं घर दे जरा. स्टार्ट. हॅलो. 2.5 मिनिटं उशीर. सॉरी बाबा. अगं तुझा फोन आल्याबरोबर मी तातडीने निघालो, पण वाटेत जरा थोडं ट्रॅफिक होता ना, म्हणून अडकलो. मग कसं काय चाललंय तुझं ऑफिस? काही विशेष नाही, सगळं नेहमीच. का ग, काय झालंय? कुठं काय? नाही, एवढ्या तातडीनं फोन करून मला बोलवून घेतलंस? हो, आज तुझं तोंड पाहण्याची इच्छा झाली. बर. अगदी अनिवार्य इच्छा. पुढल्या वेळी येताना लाईफ साईज फोटो घेऊन ये ना. हा, म्हणजे
तिसऱ्या दिवशीही न येण्यासाठी तुला बहाणा हवाय. काय झालंय तुला? पण तुला का काहीच झालं नाही? म्हणजे काय व्हायला हवं होतं? संगीतानं तुला काहीच सांगितलं नाही? संगीतानं? काय आणि कशाबद्दल? आशू, तू जरा नीट स्पष्टपणे सांगशील का? तिनं तुला काहीच सांगितलं नाही 2 दिवसापूर्वी? काय काय 2 दिवसापूर्वी? 2 दिवसापूर्वी तर तिचं माझं काहीच बोलणं झालं नाही. उलट तीच कुठेतरी गेली होती. हा, काय मैत्रिणीला भेटायचं आहे असं म्हणत होती. काय? हो. अच्छा. का काय झालं? कुठं काय? तू कॉफी घे बरं थोडीशी. चल. आशू, हे सगळं राहू दे. आधी तू मला सांग काय झालंय तुला? फार घाईत दिसतोयस आणि माझ्यासाठी पुस्तकही आणली नाहीस. ज्याप्रमाणे आज तू मला खायला काहीच गोड आणलं नाहीस. अगं, माझं तोंड पाहायची इच्छा होती ना तुला, मग त्यात घालायला काही नको? पण मला तुझा फोटो वगैरे काही नकोय. हा, इतकी वर्ष ठेवला नाही कधी आणि आता ठेवायची गरज नाही. अरे, यात काय अर्थ आहे की तू मात्र इथे नाहीस हा. आणि तुझा फोटो मात्र भिंतीवरून माझ्यावर नजर ठेवतोय. छे, आपल्याला हे मुळीच पसंत नाही. अरे, आम्ही तर काहीच बघत नाही, तरी कोणी म्हणतं की आमची त्यांच्यावर सतत नजर असते म्हणून. आशू, आशू, तू काय बोलतेस मला काही कळत नाहीये. अरे, काही समजायलाच मार्ग नाहीये. तुझ्या संगीताला असं वाटतं काय? की मी तुमच्या दोघांच्या मध्ये उभी असते. हा, जणू मी तुमचं जीवन दुर्बिणीतून बघत असते आणि रिमोट कंट्रोलनी तुम्हाला रोबो सारखं खेळवत असते. अगं अगं पण तुला कसं कळलं की संगीताला हे असंच वाट? तुम्ही तुम्ही दोघी भेटला होतात का एकमेकींना? मी नाही, मग संगीता आली होती इथे. काय? संगीता इथं आली होती? काय म्हणाली तुला? हेच ना, आता जे बोलले तेच. दोघांच्या मध्ये दुर्बीण, रिमोट कंट्रोल, रोबो सारखं. खरंच संगीता इथं आली होती? अच्छा अच्छा, म्हणून ते एवढ्या तातडीनं फोन करून मला बोलून घेतलंस काय? काय आणखी काय म्हणाली? मी मी तुम्हा तिघांचा बळी घेतलाय का? बोलत का नाहीयेस? का तुला सुद्धा तसंच वाटतंय? नाही आशू, संगीता तुला माझ्याकडे बघून उत्तर दे. अरे, संगीता जे जे बोलली तशीच वागते का रे तुझ्याशी? नाही आशू, अगं म्हणजे मी 29 दिवस किती कोणमारा होत असेल तुझा? नाही अगं आशू, नाही मी नाही 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 नाही, तशी तुझी वास्तपुस्त नीट ठेवत असेल, फक्त आधेमध्येच वेडवाकडं बोलत असेल. नाही नाही अगं, आता एखाद्या वेळी मी तिला घर, मूल, वर सगळं दिलं, तरीही काय घेतलं रे मी तिच्यापासून, तिच्या जीवनातून? तिचं तर राहू दे रे, पण तुला सुद्धा माझ्या उपकाराचं ओझं जराही वाटू नये म्हणून मी एक एक मिनिट, एक एक तास, एक एक दिवस मोजत बसते एकटीच 29 दिवस. अरे, असं काय केलं रे मी की मनात येईल ते तिने मला ऐकवावं? तुला राग आलाय ना संगीताचा? मग तू काय म्हणालीस तिला? मी तर या त्रिकोणाच्या अशा कोपऱ्यावर उभी आहे की जिथं 2 सरळ रेषा कधीच मिळत नाहीत. आणि म्हणणार तरी काय, कोणत्या अधिकारानं? तेही आत्ता, आज 8 वर्ष गेल्यानंतर. तू एकदा म्हणून तरी बघ, तोंड उघडून बोल तरी. चल. पण मला म्हणावं लागावंच का?
तेही खरं आहे. मीच ओळखायला हवं होतं. किमान आज तरी मला समजायलाच हवं होतं. आशू, आशू ऐक, हे बघ, मी आता तिथं जाणारच नाही. माझं तिथं कुणीच नाहीये. ठेवशील मला 30 दिवस? असं जर विचारलं तर मी नाहीच म्हणणार आहे. दोष तुझा आहे. तू आपला हक्क का नाही समजलास? काय हक्क? तू कोणता हक्क समजलीस का? बोल, कोणता हक्क समजलीस? अगं दुसऱ्या स्त्रीपाशी लोटून दिलंस तू मला हक्क? या 30व्या दिवसा आहेत का? 30वा भाग हक्क? बर आपण असं काय करूयात का की जेणेकरून त्या दोघांनाही काही त्रास होणार नाही. तू ना त्यांची तशी व्यवस्था करून लवकर इथं परत येशील ना? हो हो, मी आता नाही थांबणार तिथे. पण पण त्यांची काहीतरी व्यवस्था करायला हवी आहे. हे तू तू घे ना थोडीशी कॉफी घे. तुमची टाळे वाजवायची वेळ झाली आहे. ते तर कॉफी संपली म्हणून. हा. नाहीतर ना तुम्ही हा सीन आणखीन वाढवला असतात. मला सांगू का चारुताई, मिठाई असताना तर अजून वाढवला असता. बाप रे, अवघड आहे. एनिवे, छान झाला सीन. थँक्यू. आय विश द ऑथर शुड हॅव बीन हिअर. वाव. तुम्हा दोघांचंही अभिनंदन. कॉंग्रॅट्स. अरे सेम टू यू. पण तुम्ही हा सीन फार लवकर संपवलात. नाही, पण खरा मुद्दा तर आत्ताच आला होता की शेवटी तुम्ही सुनीलला म्हटलं की तू संगीताला सोडून निघून ये. हा. हे काय का? याच्यानंतर आपल्याला पडदा पडायचं नाहीये किंवा संगीतही सुरू करायचं नाहीये. पण याचा मात्र नक्की आनंद वाटतोय कसला? की तुम्ही पात्रांना इतकं डीपली समजू शकलात. दिग्दर्शनाचा असा अनुभव पहिल्यांदाच येत असेल नाही? अरे, कोणत्या लेखकाला किंवा दिग्दर्शकाला कलावंतांची अशी टीम मिळत असेल? कोणाला असा चान्स मिळत असेल? नाही, ते खरं आहे म्हणा चारुताई. पण सुनीलला अजून बरंच काही सांगायचं आहे. लेखकाच्या मनात काय असेल ते त्यालाच ठाऊक. पण मी मात्र अजूनही ओल्या मातीचा गोळाच राहिलोय. या दोन्ही पात्रांनी त्यांना हवा तसा आकार त्यांनी मला दिलाय. पण मला आकार मिळायचा आहे तो लेखकाच्या हातून. खरंच त्यांनी बाकीच्या सीन्स मधून काय लिहिलंय हो? तुम्हीच सांगा ना, काय लिहायला हवं लेखकानी? किंवा तुम्ही स्वतः तुमचं पात्र कसं बघता? आता तुम्ही माझ्या बरोबर इम्प्रोव्हायझेशन करून बघितलं आहेच. संगीताच्या भूमिकेत चारुताईंबरोबर हे करून बघितलेत. अगदी मुक्त स्वरूपात करून बघितलेत. तेव्हा तुम्ही तुमची भूमिका तुमच्या मनाप्रमाणे रंगवायला हवी होती, नाही का? वा, काय बोललाय शोभाताई. वा, बहुत खूप. आणि राजू भैया, तुम्ही सुद्धा मघाच्या या सीन मध्ये आशूला चांगलं चढचढीत आणलं होतं इम्प्रोव्हायझेशन करता करता. नाही, पण मी मात्र अजूनही रिहर्सलच्या जागेवरच उभा आहे. सुनीलला अजून पूर्ण प्रवेश करायचा आहे. कोणाबरोबर करायचंय सीन? शोभाताईंबरोबर की माझ्याच बरोबर? किंवा मीच इथे आशू बनले तर? वाह, अरे इट्स अ फॅन्टास्टिक आयडिया. चारुताई, चारुताई तुम्ही आशूची भूमिका करा. आपण ना आशूच्या घराचा सीन करूयात. व्हेरी गुड. क्या बात है. त्यांना माझी परीक्षा घ्यायची आहे बहुतेक. माझी काहीच हरकत नाहीये, पण तुम्ही जरा सांभाळून. काय काय सांभाळायचंय आणि कशासाठी सांभाळायचंय? अहो, सुनीलचं पात्र जसं त्यांच्या मनात आहे तसं त्यांना करू द्या ना. शोभाजी, तुम्ही काही काळजी करू नका. पडद्यावरच्या धुळीनं माझे हात खराब करणार नाहीये मी. चला चारुताई. हा, चला समजा. लेट मी थिंक.
सीन आशूच्या बेडरूम मध्ये घडतोय. हा हा सुनील आपली सगळी प्रॉपर्टी बायको आणि मुलाच्या नावाने करून म्हणजे त्यांची तशी व्यवस्था करून आशूकडे कायमचा राहायला आलेला आहे. हा आणि आणि लेखक आत्महत्या तरी करतो किंवा नाटक विड्रॉ तरी करतो. शोभाताई तुम्ही तुम्ही मला अडू नकात. तुम्ही लेखकाला सांगा. अहो लेखक सुद्धा एक भूमिकाच आहे कलावंत आणि दिग्दर्शकासारखी. हो ना. आणि पात्रांच्या डेव्हलपमेंटसाठी आपण जर त्यात काय कॉन्ट्रीब्युट केलं तर त्यात लेखकाला काय हरकत असणार आहे. ठीक आहे, मी गप्प बसते. पण तुम्ही मी सावध आहे शोभाताई, तुम्ही काही काळजी करू नका. चला चारुताई. हा पुढे तर सुनील आणि आशू एकत्र राहू लागलेले आहेत. बरोबर. हा आणि काही दिवसांनी त्यांनी बाहेरगावी प्रवासाला जाण्याचा प्लॅन केलाय. कारण गेल्या 8 वर्षामध्ये ती दोघं मिळून कुठेच बाहेर जाऊ शकली नाहीत ना. आणि तुम्ही प्रवासाची बॅग भरताय. वा, हा व्हेरी गुड सिच्युएशन. हो ना. अहो हे तिन्ही पात्र एखाद्या निर्मनुष्य बेटावर थोडीच जगतायत. हा फॅन्टास्टिक. थँक्यू. ला 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 ला. राजू भैया मला करू द्या. तुम्ही समजत का नाहीये? मला समजतंय आणि म्हणूनच चारुताईंनीच हा रोल करणं जास्त योग्य होईल. नाही, हा रोल आता मीच करणार. मी काही काळजी करू नका शोभाताई, मी आहे ना. चला चारुताई, बॅग ठेवली इथे. ओके. स्टार्ट. इथून 2 दिवस जयपूर, मग 1 दिवस उदयपूर, तिथून इंदौर आणि मग दिल्ली. का मांडवगड नाही? अगं इंदोरच्या 3 दिवसाच्या स्टे मध्ये एखादा दिवस मांडवगडला जाऊन येऊ. पण काय ग, निघायला अजून 2 दिवस आहेत आणि तू तर सगळी तयारी आतापासूनच, म्हणजे सामानाची बांधाबांध सुद्धा. अरे अजून तुझा टॉर्च, शेविंग सेट, फराळाचं सामान, गोड तिखट आंबट, वॉकमन, रेडिओ, कॅसेट्स, कॅमेरा, कितीतरी गोष्टी भरायच्या आहेत. हा पण बरं झालं बुवा, या निमित्तानं निदान काही दिवसांसाठी तरी रोजच्या त्याच रुटीन मधून सुटका तरी मिळेल. नाहीतर आपलं रोज तेच ऑफिस, त्याच फायली, तेच कागदपत्र, त्याच वेदक नजरा आणि तेच टॉन्ट्स. मला कळत नाहीये, अरे मी जर माझ्या आवडीचं जीवन जगतोय तर त्यात लोकांचं काय जाते कुणाच ठाऊक. का रे, आज तू जरा डिस्टर्ब वाटतोयस. आज पुन्हा कोणी? नाही ग, आज काही तसं विशेष नाही झालेलं. पण मी तुला खरं सांगू का आशू, लोकांची बोलणी ऐकावी लागतात ती तुम्हा बायकांनाच. पण तू जर इतकी शांत आणि कंपोज्ड आहेस तर मला लोकांची काय परवा, लोक गेले खड्ड्यात. पण तू पूर्वीसारखा खोडकरपणा करत नाहीस रे. हं? असं वाटतं तुला? अगं ते म्हणजे मी इथं राहायला आल्यानंतर ती सगळी धावपळ, पुन्हा त्यांची व्यवस्था. पण तू पूर्वी राहायला यायचास ना. तुझ्यासाठी फक्त 30वा दिवस, पण माझ्यासाठी जणू 30ही दिवस तू इथे असायचास रे. पण या इतक्या दिवसात तुला तुझ्या या आवडत्या खुर्चीत पाय पसरून निवांत बसलेलं काही पाहिलं नाही मी. दुसऱ्यांदा कधी कॉफी मागितली नाहीस, लाल मऊ चेरी सुद्धा आणली नाहीस. हो पण आशू, तसंच तू देखील कधी नाही. मी रोज मिठाई आणायची, अगदी फ्रेश. फ्रीज उघडून बघितलं असतंस तर कळलं असतं. अगं पण ती मिठाई तू प्लेट मध्ये घालून आणशील तेव्हा मी आणून देईन तेव्हाच तू खाणार. देईन तितकंच खाणार. तू काही मागू शकत नाहीस आणि न मागता काही देऊ पण शकत नाहीस. नाही तसं नाही आशू, अगं होईल ना हळूहळू सवय. म्हणजे तू नाही म्हणालीस तरी मागून घ्यायची, पण हळूहळू. म्हणजे सुनील, तुला वाईट तर वाटत नाहीये ना? हा नाही, पण तुला?
काय झालं हसायला? काही नाही. या प्रवासात तू मला काही देणार आहेस? हो, ठाऊक आहे मला. तू मला बांधून ठेव इच्छितेस. याला तू बंधन समजतोस? नाही अशू, म्हणजे बंधन बेडी असं नाही, पण पुरुष बाप बनल्यानंतर मुलाच्या आईकडे जरा जास्तच लक्ष देतो. मग ते मूल मला नकोय. नाही, तुला मूल हवंय आणि मी ते देणारच. अगं तसं तर संगीताच्या आधीच मी तुला देणार होतो. पण माझ्यामुळंच ही 8 वर्ष असंच ना. आणि काय रे, संगीताप्रमाणेच सगळा दोष तू माझ्यावरच का लादतोस? आशू हे बघ, मी असो, जाऊ दे. नाही आशू, हे बघ तू जरा समजून घे. हे बघ, तू माझं लग्न एका न आवडणाऱ्या स्त्रीशी लावून दिलंस. अगं पण मी तुला लग्नापेक्षा काय कमी दिलं? तूच मूल नको म्हणालीस, नाहीतर आपल्या संबंधात कोणती कमतरता होती? अगं मी तुझ्याशी लग्न न करू शकल्याच्या शल्ल्यापोटी तू जे म्हणालीस, जितकं म्हणालीस, मी डोळे मिटून ते करत आलोय. आणि अजूनही तू डोळे मिटलेलेच ठेवलेस. म्हणजे तुला इथं येण्यासाठी मलाच म्हणावं लागलं, मूल देण्यासाठी सुद्धा मला. नाही आशू, हे बघ मी तुला पुन्हा सांगतो, तू जरा नीट समजून घे. हे बघ, हे बघ, आपल्या आवडत्या पुरुषाविना तुझे 29 दिवस रिकामे राहिले असतीलही. अगं पण माझे 29 दिवस मात्र एका न आवडणाऱ्या स्त्रीनं भरलेले होते. मला सतत तिथे तुझे डोळे दिसायचे. सतत मी ह्या प्रामाणिक असल्याचं ओझं असायचं माझ्या मनावर. आणि ती स्त्री संगीता आपल्या संपूर्ण समर्पणाने माझं अस्तित्व पाण्याहूनही तरल करून टाकायची. आणि हे सगळं 8 वर्ष सतत होत राहिलं. तुला कदाचित समजणार नाही, पण पती बरोबर उपभोगलेले सुखाचे क्षण अगं किती किती प्रकारे आठवतील तिला. आणि त्यात जर तिला नवऱ्याचा अत्याचार अनिच्छेने सहन केलेला जर आठवला, तर ती मुलाच्या बापाला काय काय आठवायला लावेल हे तुला कधीच समजणार नाही. तर मग तू पण नीट समजून घे सुनील. पत्रिकेतील योगायोगांमुळेच मला लग्न आणि मूल यांची शक्यता नाकारावी लागली. उपभोगाच्या प्रत्येक सुखद क्षणी सुद्धा निष्फळतेचाच अनुभव मिळाला रे. अरे मला सुद्धा आपल्या दोघांच्या मध्ये संगीताचं, आईंचं, बिट्टूचं अस्तित्व जाणवायचं. तू तर कधी कधीच यायचास रे, त्या साऱ्यांपासून लपून, त्यांच्या नजरा चुकवून. हे कुठं आणून ठेवलंस तुम्हाला? आणि खरं सांग सुनील, या 8 वर्षात तुला संगीता आवडायला लागली होती ना? तुला सवय व्हायला लागली होती तिची, बिट्टूची. तुला तुझ्या जीवनात कंटिन्युटी हवी होती रे. मला किंवा संगीताला पूर्ण जीवन दिलंच नाहीस तू. पण तुला मात्र हवं होतं आम्हा दोघींचं जीवन, दोघींची सोबत. आणि म्हणून तर तू दोन्हीकडे एकसारख्या खुर्च्या आणल्यास. तू सतत तुलना करत असायचास. माझ्या बरोबर आणि संगीता बरोबर घालवलेल्या प्रत्येक क्षणाची, सुखाची. तुलना करणारा नेहमी जागा असतो रे, कारण तो दोन्हीकडचे सुखाचे क्षण उपभोगत असतो. पण जे भोगले जातात ना, त्यांना मात्र ते असह्य होत असतं. कदाचित तुझं म्हणणं बरोबरही असेल, पण मग काय करायला हवं होतं आपण? 8 वर्षापूर्वीच यायला हवं होतंस तू इथे. आज आपण ओढत असलेल्या सरळ रेषेवर त्रिकोण सुपरइम्पोज झाला. एकतर आपण तो त्रिकोण निर्माणच होऊ द्यायला नको होता, किंवा आत्ता 8 वर्षानंतर त्याला सरळ रेषेत बदलण्याचा प्रयत्नच करायला नको होता. सुनील, आपण दोघं बरोबर राहू शकत नाही. उद्या वेगळं होण्याऐवजी आजच वेगळं होणं जास्त चांगलं नाही का? आत्ता? पण आता तर मी संगीताबरोबर सुद्धा राहू शकत नाही. तो निर्णय तू घ्यायचायस. म्हणजे मग आता मी काय करू आणि मी काय करावं यात तुला इंटरेस्ट नाही? नाही.
आणि मी काय करावं यात देखील तुला इंटरेस्ट असायचं कारण नाही. मी आणि माझं मूल आम्ही जगू एकटेच. नाही पण या आशूला मूल कुठे आहे? काय बोलताय तुम्ही चारुताई? हा सुनीलने आशूला मूल दिलं केव्हा? हं? या आशूला मूल नाही हे खरं आहे, मग पण आशूला मूल असू शकतो. कोणत्या आशूला? फसवलंय. नाही शोभाताई, मी एक मिनिट. शोभाताई, आम्ही आशूचं पात्र, मूल असलेली आशू का मूल नसलेली आशू? नाटकातल्या आशूचं पात्र. अरे अरे रिहर्सल करता करता आपण स्वतःला पात्रांशी आयडेंटिफाय करून बसलोय आणि तेही इतक्या थरापर्यंत की आपल्याला जे वाटलं ते आपण पात्रांकडून करवून घेऊ लागलो. अरे पण हे सगळं करण्याची गरजच नाहीये. कारण मी तुम्हाला खरं सांगू का, आपण संगीता, सुनील किंवा आशू यांच्या खऱ्या जीवनापर्यंत पोहोचलोच नाहीये, पोहोचू शकलोच नाहीये. हे कशाच्या आधारावर म्हणता तुम्ही? अरे कारण मी आशूला ओळखतो. काय? काय? हो हो, मी आशूला ओळखतो. तिला तडफडताना पाहिलंय मी. मी ओळखते का तिला? नाही मग मी ओळखते. नाही तिला मूल आहे? नाही. ती दोघं अशीच वेगळी झाली होती. अशीच म्हणजे? आशूचा जसा हे नाटक करायचं किंवा नाही, आणि करायचं असल्यास कसं करायचं याचा निर्णय आज नाही उद्या घेऊया. पण मी मात्र आशूची जी भूमिका केली ती मला सहज अचानक सुचली तशीच केली. शोभाजी किंवा इतर कुणीही तिला वैयक्तिकरित्या आयडेंटिफाय करण्याची. पण जितका काही पडदा उघडला गेला तो अनवधानानेच. मला